नाव नेक्स्ट पार्ट खूप महत्त्वाचा आहे बघा. कंडिशनल स्टेटमेंट्स अँड कन्व्हर्स, त्यानंतर प्रूफ असं लिहिलेलं आहे आणि त्याच्यात काही नवीन तुम्हाला बऱ्याच गोष्टी त्यात आहेत आणि एखादा प्रूफ पण लिहून दाखवलेला आहे तुम्हाला. ठीक आहे, बघूया. आता कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय असतं? कंडिशनल स्टेटमेंट, मग त्याचा कन्व्हर्स म्हणजे काय आपण नंतर बघू. आता थोडंसं जॉमेट्रिकल लँग्वेजला आता इथनं पुढे सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, एक्सरसाइज जिथं संपला तिथं लेट्स लर्न ह्याच्या खाली आपल्याला काही काही स्टेटमेंट हे बघा हेडिंग कंडिशनल स्टेटमेंट अँड कन्व्हर्स असं म्हणलेलं आहे. तर आता कंडिशनल स्टेटमेंटचा अर्थ काय असतो तुम्हाला एवढंच कळलं बघा. कंडिशन असतं त्याच्यामध्ये, त्या स्टेटमेंटमध्ये कंडिशन असते. म्हणजे बघा, इफ यू वर्क हार्ड देन यू विल सक्सीड. हार्डवर्क केलं तर तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. म्हणजे सक्सेस मिळण्यासाठी कोणती कंडिशन आवश्यक आहे? तर हार्डवर्क करणं ही तुम्हाला कंडिशन आहे, लक्षात ठेवा. अशा प्रकारच्या स्टेटमेंट्सना कंडिशनल स्टेटमेंट असं म्हणतात. अर्थात मी हे बोली भाषेतलं वापरलं, इफ यू वर्क हार्ड देन यू विल सक्सीड वगैरे. पण जॉमेट्रिकल स्टेटमेंट जे असतात ते कशा प्रकारचे असतात? आता भलेही तुम्हाला अजून क्वाड्रिलॅटरल हा प्रकार फारसा जरी माहीत नसला, क्वाड्रिलॅटरल टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल, पण थोडंफार आपण पॅरलोग्राम वगैरे कधी ना कधी आपण शिकलेलो असतो. म्हणजे तुम्ही हे पाहिलं की नाही सांगा, पॅरलोग्रामचे डायगोनल्स एकमेकांना काय करतात सांगा? बायसेक्ट करतात. पॅरलोग्रामचे डायगोनल्स एकमेकांना काय करतात? बायसेक्ट करतात. म्हणजे हे डिस्टन्स इक्वल असतं, हे डिस्टन्स इक्वल असतं. आता हेच मी तुम्हाला, हे जे आता मी साधं स्टेटमेंट डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट ईच अदर, हे स्टेटमेंट मी तुम्हाला कंडिशनल स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये लिहून दाखवतो. कसं लिहितो बघा. इफ अ quadrilateral is parallelogram, then its diagonals bisect each other. If a quadrilateral is parallelogram, then its diagonals bisect each other. अशा प्रकारच्या स्टेटमेंटला कंडिशनल स्टेटमेंट म्हणतात, जे इफ डॅश 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 देन डॅश 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 या फॉर्म मध्ये असतात. इफ देनचा फॉर्म देखील त्याला म्हणतात. इफ देन हा फॉर्म असतो त्याचा. इफ डॅश डॅश देन डॅश डॅश अशा प्रकारच्या स्टेटमेंटला कंडिशनल स्टेटमेंट म्हणतात. अशा प्रकारच्या स्टेटमेंटला कंडिशनल स्टेटमेंट म्हणतात. आणि त्या इफ पासून आता ही नावं थोडीशी विचित्र आहेत, पण तुम्हाला ही नावं टेक्स्टबुक मध्ये तुमच्या कुठे आहेत ते सगळं दाखवतो मी तुम्हाला. हा, इफ पासून हे जे डॅश 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 हा जो पार्ट आहे की नाही, तर याला म्हणतात अँटीसिडेंट. ANTECEDENT, अँटीसिडेंट असं म्हणतात त्याला. हे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये हा शब्द तुम्हाला कुठे दाखवतो? अँटीसिडेंट हा शब्द पेज नंबर 9 खालून चौथी लाईन, ह्याला अँटीसिडेंट असं म्हणतात. आणि देनच्या पुढचा जो पार्ट असतो की नाही, देनच्या पुढचा बघा, हे हा जो पार्ट आहे की नाही, ह्याला कॉन्सिक्वेंट, CONSEQUENT ला कॉन्सिक्वेंट असं म्हणतात. आहे बघा तिथं तो शब्द आहे बघा, कॉन्सिक्वेंट, CONSEQUENT, कॉन्सिक्वेंट. इफ पासून देन पर्यंत जो मधला भाग आहे त्याला अँटीसिडेंट असं म्हणतात. आणि देन पासून जो पुढचा पार्ट आहे त्याला कॉन्सिक्वेंट असं म्हणतात. कॉन्सिक्वेंट म्हणजे त्याचा रिझल्ट, त्याचा परिणाम. अँटीसिडेंट किंवा इव्हन त्याला ॲझम्पशन किंवा हायपोथेसिस असे देखील शब्द आहेत, पण आपल्याला फारसे ते वापरायचे नाहीत, काळजी करू नका. म्हणजे हे जर ॲझ्युम केलं असं असेल तर त्याचा परिणाम काय असतो, तर हे असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे इफ यू वर्क हार्ड हे जर मी ॲझ्युम केलं तर देन यू विल सक्सीड, हे कॉन्सिक्वेंट आहे, हा परिणाम आहे त्याचा, हा त्याचा रिझल्ट आहे, त्याला कॉन्सिक्वेंट असं म्हणतात. तर हा जो फॉर्म आहे याला कंडिशनल स्टेटमेंट असं म्हणतात. इफ डॅश 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 देन डॅश डॅश डॅश. आता ज्यावेळेस तुम्हाला हे नंतर थेरम नावाचा प्रकार वगैरे येईल त्यावेळेस इफच्या समोर जे अँटीसिडेंट आहे की नाही,
ह्याला म्हणतात गिव्हन इन्फॉर्मेशन. गिव्हन ह्याला म्हणतात गिव्हन इन्फॉर्मेशन किंवा गिव्हन पार्ट. आणि जे कॉन्सिक्वेंट असतं त्याला टू प्रूव्ह असं म्हणायचं. टू प्रूव्ह म्हणजे आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे त्याला टू प्रूव्ह असं म्हणतात. तो थिअरमशी रिलेटेड सगळा पार्ट येतो. आता आपण फक्त काय बघणार आहोत, कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय, तर इफ डॅश डॅश देन डॅश डॅश या फॉर्म मध्ये स्टेटमेंट आहे ह्याला कंडिशनल स्टेटमेंट म्हणतात. म्हणजे इफ ए देन बी असा पार्ट आहे. इफ ए देन बी याला म्हणतात कंडिशनल स्टेटमेंट. आता कन्व्हर्स मध्ये काय असतं माहिती का, कन्व्हर्स मध्ये याच प्रकारचं स्टेटमेंट पण बरोबर उलट सांगायचं. म्हणजे कॉन्सिक्वेंटला अँटीसिडेंट करायचं आणि अँटीसिडेंटला कॉन्सिक्वेंट करायचं. ह्याला म्हणतात कन्व्हर्स. इथं लगेच कळेल तुम्हाला. इफ ए देन बी आहे ना, तर असाच इफ देनचाच फॉर्म ठेवायचा. इफ डॅश 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 देन डॅश डॅश हाच फॉर्म ठेवायचा. पण इफ बी देन ए, इफ बी देन ए याला म्हणतात कन्व्हर्स ऑफ गिव्हन स्टेटमेंट. आता बघा, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम देन इट्स डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर. म्हणजे एखादा क्वाड्रिलॅटरल जर पॅरलोग्राम असेल तर त्याचे डायगोनल्स बायसेक्ट करतात. मग कन्व्हर्स बघा, जर एखाद्या क्वाड्रिलॅटरलचे डायगोनल्स बायसेक्ट करत असतील तर तो क्वाड्रिलॅटरल काय असतो, पॅरलोग्राम असतो. आता हे इंग्लिश मध्ये लिहूया आपण. बघा, इफ diagonals of a quadrilateral bisect each other, then if the diagonals of a quadrilateral bisect each other, then the quadrilateral is parallelogram. या प्रकारचे जे स्टेटमेंट आहे त्याला म्हणतात कन्व्हर्स ऑफ गिव्हन स्टेटमेंट. मग असे तुम्हाला आता खूप पुढे स्टेटमेंट येणार आहे. इफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉंग्रुएंट देन इट्स बेस अँगल्स आर कॉंग्रुएंट. आयसोसेलेस ट्रायंगलच्या बाबतीत होते की नाही सांगा असं. If two sides of a triangle are congruent, then its base angles are congruent. आता converse बघा. If the base angles of a triangle are congruent, then two sides of the triangle are congruent. किंवा triangle is isosceles. हे if then तेच फक्त उलट्या फॉर्म मध्ये लिहिलं की त्याला काय म्हणतात, कन्व्हर्स ऑफ गिव्हन स्टेटमेंट असं म्हणतात. तर आपण आता कंडिशनल स्टेटमेंट आणि कन्व्हर्स हा प्रकार पाहिला. थोडाफार भाषेमध्ये इकडे तिकडे फरक केला तरी चालतो थोडासा ना, पण मिनिंग त्याचं बदलतं कामा नये एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला प्रूफ असं खाली हे म्हणलेलं आहे बघा, प्रूफ. आणि हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे इथला प्रूफ. सगळ्यांनी पाहिलं का बघा, मी जरा आधी बोर्ड आउट करून घेतोय. बघायला का प्रूफच्या इथं काय काय म्हणलं बघायला. ओके. आता पेज नंबर 9 वरती आपल्याला लेट्स लर्न या हेडिंग खाली असं प्रूफ असं म्हणलेलं आहे बघा. आता ते एक्झॅक्ट प्रूफ म्हणजे काय आपण थोडंसं नंतर पाहायचं आहे. त्याआधी हे इथं राईट साईडला जे तुम्हाला युक्लिड असं एक पिक्चर दाखवलंय बघा एका व्यक्तीचं. मी तुम्हाला म्हटलं होतं की युक्लिडला फादर ऑफ मॉडर्न जॉमेट्री असं म्हणतात. ग्रेट मॅथमॅटिशियन आहे हा, फादर ऑफ मॉडर्न जॉमेट्री असं युक्लिडला म्हणलं जातं. मग काय केलं ऍक्च्युली युक्लिडनं, तर त्याचे आधी स्वतःचे काही स्टेटमेंट्स आहेत पहिले. जे स्टेटमेंट्स त्यांना पहिल्यांदा ट्रू असे अज्युम केले. मी दाखवतो स्टेटमेंट्स काय आहेत ते. तर तुमच्याकडे टेक्स्टबुक मध्ये त्याने असं म्हणलंय बघा की सम ऑफ युक्लिड्स पॉस्ट्युलेट्स आर गिव्हन बिलो. आता हे शब्द थोडेसे विचित्र आहेत. पॉस्ट्युलेट्स किंवा त्याला ऍक्सियम्स देखील म्हणतात. AXIOMS ऍक्सियम्स. तर युक्लिडनं असे काही स्टेटमेंट्स लिहिले ज्याच्या आधारे तुम्ही जॉमेट्रीचा अभ्यास पुढे व्यवस्थित करू शकलात. त्यांना सांगितलं की काही गोष्टी अशा अज्युम करा त्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येणार नाही.
आणि ऍक्च्युली जॉमेट्री जी आहे ती आपल्या पेपरवर कधी येणार नाही. म्हणून त्यानं स्वतःचे काही ऍक्सियम्स मांडले किंवा स्वतःचे काही पॉस्ट्युलेट्स त्यानं मांडले, म्हणजे स्वतःचे काही स्टेटमेंट, सोप्या भाषेत सांगायचं स्टेटमेंट्स. तर सम ऑफ द स्टेटमेंट्स किंवा सम ऑफ द पॉस्ट्युलेट्स ऑफ युक्लिड आर गिवन बिलो, असं सगळ्यांना ही लाईन आधी सापडली का बघा इथं. बरं, साधारण वरून एक 6-7 लाईन सोडल्या किंवा तो पहिला पॅराग्राफ सोडला तर 1 2 3 4 5 असे 5 आकडे आहेत बघा. हे त्यातले त्यांनी काहीच फक्त ऍक्सियम्स किंवा पॉस्ट्युलेट तुम्हाला दिले, यापेक्षा आणखी काही आहेत. सुरुवातीला तुम्हाला 4-5 दिलेत. म्हणजे ह्या स्टेटमेंट्सना कसं काय प्रूफ विचारायचं नाही ते युक्लिडने सांगितलंय, ते ऍक्सेप्ट करायचं आणि पुढे जायचं. अदरवाईज मग जॉमेट्रीचा अभ्यास होऊ शकत नाही, असा विषय. कारण उदाहरण तुम्हाला एक साधं एक्झाम्पल देतो, ते का टू अज्युम करायचं. एक अगदी साधं एक्झाम्पल देतो तुम्हाला. आपण बऱ्याचदा लाईन किंवा स्ट्रेट लाईन असं म्हणतो आपण, स्ट्रेट लाईन. मी नंबर लाईन ड्रॉ करतो, इथं स्ट्रेट लाईन आपण म्हणतो. तर कित्येक विद्वान लोकांचं म्हणणं त्यावेळी, म्हणजे युक्लिडशी जे वाद घालायचे आणि योग्य पण होतं त्यांचं म्हणणं असं की स्ट्रेट लाईन ही कन्सेप्टच नाहीये. नीट आहे का? स्ट्रेट लाईन ही कधी नसतेच. लाईन स्ट्रेट आहे हे त्यांना कुणाला मान्यच नाही अशा बऱ्याच लोकांना, आणि ते बरोबर पण होतं. याचं कारण सांगतो मी तुम्हाला. आधीच सांगितले दिस इज जॉमेट्री. जिओमेट्री म्हणजे मेजरमेंट ऑन अर्थ. जमिनीवरती पहिले अभ्यास केला जायचा. त्यामुळे लाईन ड्रॉ केली की ती अशी जमिनीवरती लाईन ड्रॉ केलेली असायची आणि ती इन्फायनाइटली एक्सटेंड होत असायची. ती इन्फायनाइट. मग विचार करा, जर आपण एखाद्या जमिनीवरती लाईन ड्रॉ केली आहे तर ही स्ट्रेट लाईन असू शकेल का? कारण अर्थचा सरफेस कसा आहे सांगा, तर तो सगळा आपला टोटल शेप ओव्हल आहे, म्हणजे साधारण राऊंड शेप आहे असं म्हणा ना. एक्झॅक्ट कोणाला पाहिजे आपल्याला, तर राऊंड शेप आहे. मग एखादा फुटबॉल घ्या, एखादा व्हॉलीबॉल घ्या, एखादा क्रिकेट खेळणार तुम्ही, तो बॉल घ्या आणि त्याच्यावर एक लाईन ड्रॉ करून बघा त्या बॉलवरती. ती लाईन कधी स्ट्रेट लाईन असते का? ती कर्व लाईन असते, लक्षात ठेवा. त्यामुळं बऱ्याच जणांचं म्हणणं असं होतं की स्ट्रेट लाईन ही कन्सेप्टच नाहीये, आणि ती योग्यही आहे ना. पण मला सांगा, व्यवहारात किंवा डे टू डे लाईफमध्ये एखादं कन्स्ट्रक्शन जेव्हा सुरू असतं तेव्हा तिथं ज्या लाईन्स ड्रॉ, तुम्ही बघितलं एखादं कन्स्ट्रक्शन सुरू होण्यापूर्वी वगैरे पहिल्यांदा अशा लाईन्स ड्रॉ करून घेतात, कुठं खड्डे करायचे, काय करायचे, त्या सगळ्या स्ट्रेट लाईन असतात. अशी दोरी लावतात आणि त्याच्यावरून असं तो पांढऱ्या चुनावर असं टाकत लाईन ड्रॉ करतात. मग मला सांगा, ती आपण प्लॉट बघितला, त्याच्यामध्ये ते जरा थोडंसं प्लेन करून घेतात. प्लेन, आता बघा शब्द प्लेन जरा थोडंसं प्लेन करून घेतात आणि असं दोऱ्या ठेवून त्याच्यावरती आखून घेतात. मग आता मला सांगा, त्यानं जी लाईन ड्रॉ केली ती स्ट्रेट लाईन होती की नाही सांगा, का ती अशी कर्व्ड लाईन होती सांगा त्या प्लॉटवरती? नाही. म्हणजे ऍक्च्युअल प्रॅक्टिकल वर्क जिथं चालतं, युक्लिडचं म्हणणं असं होतं, मान्य आहे की स्ट्रेट लाईन ही कन्सेप्ट नाही आहे, अर्थ क्रस्ट वरती आहे, म्हणजे असा राऊंड शेप आहे, सगळं मान्य आहे. पण ज्यावेळी ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन चालू असतं तेव्हा तुम्ही जी स्ट्रेट लाईन काढता ती स्ट्रेट लाईनच असते. मग मला सांगा, तुम्ही ज्यावेळी तुमच्या घरात हॉलमध्ये, तुमचा थोडासा मोठा हॉल आहे असं समजा, तर तुमच्या हॉलमध्ये तुम्ही बसल्यानंतर समजा एका बाजूला तुम्ही बसला असाल तर तिकडचा व्यक्ती तुम्हाला असा खाली तिकडे गेलेला दिसतो का त्या साईडला? असं कधी असतं का तुमच्या घरात? का बरं नसतं? किंवा काही जण समजा अपार्टमेंटमध्ये राहतात, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअरला तुम्ही. मग थर्ड फ्लोअरची माणसं त्यांचा फ्लॅट, त्यांचा जो हॉलचा जो खालचा पार्ट असेल, म्हणजे आपण त्याला फ्लोअर म्हणतो, फ्लोरिंग, ते तुमचं फ्लोरिंग. असं कधी असतं का? कितीही मोठा तुमचा फ्लॅट असू दे, कितीही मोठा असू दे, पण मला सांगा प्रॅक्टिकली ती स्ट्रेट लाईनच असते ना, लक्षात ठेवा. म्हणजेच युक्लिडचं म्हणणं असं होतं की काही गोष्टी मी सांगतो त्या ऍक्सेप्ट करा. प्रॅक्टिकली स्ट्रेट लाईन असते असे अज्युम करा. आपण एखाद्या प्लेन मध्ये लाईन ड्रॉ करतोय म्हणून त्यांना प्लेन ही कन्सेप्ट पहिल्यांदा. प्लेन म्हणजे वास्ट सरफेस, फ्लॅट सरफेस, त्याला त्यांनी प्लेन असं म्हणलं.
मग मला सांगा, हे माझ्यासाठी हे प्लेन आहे किंवा तुमच्यासाठी तुमचं नोटबुक हे प्लेन आहे, पाटी पेन्सिल ज्याच्यावर तुम्ही लिहिता ते पाटी पेन्सिल हे त्यातली पाटी प्लेन आहे. मग मला सांगा, एखाद्या पाटीवरती किंवा एखाद्या बोर्डवरती तुम्ही ज्यावेळेस किंवा वहीत तुमच्या तुम्ही लाईन ड्रॉ करता, ती लाईन अशी असते का? अशी असते नाही, ती स्ट्रेट लाईनच असते. मग असे काही त्यानं ऍक्सियम्स मांडले, असे काही त्यानं स्वतःचे विचार मांडले की जे ऍक्सेप्ट करा आणि पुढे चला, मग तुम्ही जॉमेट्रीचा अभ्यास व्यवस्थित करू शकाल. असे इथं तुम्हाला त्यातले काही ऍक्सियम्स त्याचे लिहून दिलेले आहेत. ऍक्सियम्सचा अर्थ ऍझम्पशन्स, पॉस्ट्युलेटचा अर्थ ऍझम्पशन्स. त्यानं हे पहिल्यांदा हे ट्रू असं समजून चला आणि मग पुढे गेल्यानंतर आपण त्याचा प्रूफ वगैरेचा अभ्यास आपण करणार आहोत. ओके, बरं. फर्स्ट, देर आर इनफायनाइट लाईन्स पासिंग थ्रू अ पॉइंट. युक्लिडचं म्हणणं असं की एका पॉइंट मधून किती लाईन्स पास होतात, तर इनफायनाइट लाईन्स पास होतात. मग इनफायनाइट म्हणजे सर मोजून दाखवा वगैरे असलं काही म्हणायचं नाही. इनफायनाइट म्हणजे न मोजता येणाऱ्या लाईन्स पास होतात. होतात म्हणजे होतात. चला पुढं. सेकंड, देर इज वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. तर दोन डिस्टिंक्ट पॉइंट्स दिले असतील तुम्हाला, तर त्यातून एकच लाईन पास होते. त्या दोन पॉइंट्स मधून फक्त एकच लाईन पास होते. दोन पॉइंट्स मधून तर एकच लाईन पास होते, असं त्याचं म्हणणं आहे. थर्ड, अ सर्कल ऑफ गिवन रेडियस कॅन बी ड्रॉन बाय टेकिंग एनी पॉइंट ॲज इट सेंटर. आता समजा मी तुम्हाला म्हणलं की एक 5 सेंटीमीटर रेडियसचं सर्कल काढा. काय करता तुम्ही? कंपासमध्ये 5 सेंटीमीटर रेडियस घेता आणि मग ते कुठेही तुमच्या वहीमध्ये ठेवता, सेंटर म्हणून तुम्ही ते कुठेही ठेवता आणि मग तो सेंटर घेतला की इथून असं करून तुम्ही ते सर्कल कंप्लीट करता. बरोबर आहे? मग त्याचा सेंटर इथंच पाहिजे तिथंच पाहिजे असं काही कंडिशन नाही. कुठेही सेंटर घेऊन तुम्हाला एक सर्कल ड्रॉ करता येतं. 5 सेंटीमीटर रेडियस एक्झाम्पल आहे, मी 5 सेंटीमीटर देतो. नेक्स्ट, ऑल राईट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट विथ ईच अदर. पुढचं ऍक्सियम, ऑल राईट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट विथ ईच अदर. हे बघा, मला सांगा अँगल्स आहेत ना, अँगल्स हे कॉन्ग्रुएंट आहेत की नाही, कसं ठरवायचं सांगा? अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत की नाही? तर अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत की नाही हे ठरवण्यासाठी त्या अँगलचं मेजर महत्वाचं आहे. मेजर, त्या अँगलचं मेजर, MEASUR, त्याचं माप महत्वाचं आहे. समजा मी तुम्हाला असं म्हणलं की 30 डिग्रीचा अँगल काढा. काही जण काय करतील सांगा बघा, एक लाईन ड्रॉ केली एवढी, इथं प्रोट्रॅक्टर ठेवलं आणि 30 डिग्रीचा अँगल केलं. ठीक आहे, हा अँगल 30 डिग्री. आता पुन्हा बघा, मी तोच अँगल एक रे ड्रॉ केला, सेम मगासारखाच. इथं प्रोट्रॅक्टर ठेवलं, हा 30 डिग्रीचा अँगल केला. आता मला सांगा, जर मी हा रे आहे म्हणून ह्याला इन्फायनाइटली एक्सटेंड केलं, ह्याला देखील मी इन्फायनाइटली एक्सटेंड केलं, तर ह्याचंही मेजर 30 डिग्री, याचंही मेजर 30 डिग्रीच आहे की नाही? मग हा अँगल लहान आहे, हा अँगल मोठा असं तुम्हाला वाटतं का? नाही. तर ह्याचं डिग्री मेजर आणि याचं डिग्री मेजर, डिग्री मेजर म्हणजे हाऊ मेनी डिग्री, तर हे डिग्री मेजर सेम असल्यामुळं हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. असंच त्याचं म्हणणं आहे, ऑल राईट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे इथे एक मी राईट अँगल काढलाय, हा राईट अँगल आहे आणि हाही राईट अँगल आहे, हा पण राईट अँगल आहे. तर हे दोन्ही अँगल्स काय आहेत सांगा? कॉन्ग्रुएंट आहेत. आपल्याला कॉन्ग्रुएंट म्हणजे काय वाटतं माहिती काय? सेम सेम एकमेकांवर मॅच व्हायला पाहिजे. अँगल्सच्या बाबतीत तसं नसतं. अँगल्स लहान मोठे जरी दिसले तरी त्याचं डिग्री मेजर बघायचं, म्हणजे 90 डिग्री किंवा 30 डिग्री हे पाहायचं आणि त्यानुसार त्यांची कॉन्ग्रुएन्स ठरत असते. त्यामुळं दोन अँगल्स, दोन राईट अँगल्स किंवा सगळे राईट अँगल्स हे एकमेकांना कायम कॉन्ग्रुएंट असतात. सगळे राईट अँगल्स हे एकमेकांना काय असतात? कायम कॉन्ग्रुएंट असतात. लक्षात आलं? नेक्स्ट, आता जरा थोडंसं पुढचं अवघड आहे, कळत नाही लवकर. बघा, नेक्स्ट थोडं अवघड आहे, थोडं. If two interior angles formed on one side of a transversal of two lines add up to less than two right angles, then the lines produced in that direction intersect each other. भाषाच कळत नाही. बघा, if two interior angles formed on one side of the transversal of two lines add up to less than two right angles. पहिली गोष्ट मला सांगा,
टू राईट अँगल म्हणजे काय? एक राईट अँगल म्हणजे 90 डिग्री, मग टू राईट अँगल म्हणजे 180 डिग्री. म्हणजे काय? 180 डिग्री. देन द लाईन्स प्रोड्युस्ड म्हणजे एक्सटेंडेड, वाढवलेले, प्रोड्युस्ड इन दॅट डिरेक्शन इंटरसेक्ट इच अदर. म्हणजे त्यातून त्याला असं सांगायचं होतं, ऐका बघा, तुम्हाला आधी हे कळतं की या दोन लाईन्स आहेत की त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. आता हा अँगल आणि हा अँगल हे कसल्या प्रकारचा अँगल आहे? इंटिरियर अँगल्स आहेत. किंवा हा अँगल आणि हा अँगल हे देखील इंटिरियर अँगल्स आहेत. समजा याचं मेजर 60 डिग्री असेल किंवा याचं मेजर या अँगलचं मेजर समजा 120 डिग्री असेल आणि याचं मेजर जर 60 डिग्री असेल, दोघांची टोटल पाहिली तर ती 180 डिग्री आहे. म्हणजेच टू राईट अँगल्स आहेत. काय आहेत सांगा? टू राईट अँगल्स. तेव्हा या दोन्ही लाईन्स कशा असतात सांगा? पॅरलल असतात. पॅरलल हे थोडंफार तुम्ही कधीतरी पाहिलेले. लाईन्स दोन पॅरलल आहेत, मग इंटिरियर अँगल्सची टोटल 180 डिग्री असते वगैरे वगैरे. आता त्याचं म्हणणं काय ते नीट ऐका बघा. या त्या दोन लाईन्स ही त्यांची ट्रान्सव्हर्सल, आणि हे जे दोन अँगल आहेत, आता हे इंटिरियर अँगल्स, त्याला ए म्हणूया आणि बी म्हणूया. जर या दोघांची टोटल ए आणि बी यांची टोटल लेस दॅन टू राईट अँगल म्हणजे 180 डिग्री, लेस दॅन दे ऍड अप टू म्हणजे त्यांची टोटल तर लेस दॅन 180 असेल किंवा लेस दॅन टू राईट अँगल असेल, देन द लाईन्स प्रोड्युस्ड इन दॅट डिरेक्शन, त्या लाईन्स प्रोड्यूस म्हणजे एक्सटेंड केल्या, तर त्या लाईन्स एक्सटेंड केल्या तर एकमेकींना इंटरसेक्ट होतात असं त्याला म्हणायचं. आणि जर का यांची टोटल 180 आली असती तर या लाईन्स एकमेकींना कधीच इंटरसेक्ट होत नाहीत. पण जर या दोघांची टोटल 180 पेक्षा कमी असेल तर त्याच डिरेक्शन मध्ये एक्सटेंड वाढवलेल्या, प्रोड्यूस केलेल्या लाईन्स एकमेकींना इंटरसेक्ट करतात, हे त्याचं म्हणणं आहे. आता स्टेटमेंटकडे परत एकदा बघा. बघा, इफ टू इंटिरियर अँगल्स फॉर्म ऑन वन साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल, ही ट्रान्सव्हर्सल त्याच्या एकाच साइडला, ऑन वन साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल, ऍड अप टू एडिशन त्यांची लेस दॅन टू राईट अँगल्स, टू राईट अँगल म्हणजे 180 डिग्री, then the lines produced in that direction intersect each other. त्या दोन्ही लाईन्स एकमेकांना काय करतात? इंटरसेक्ट करतात. अशा प्रकारचे अजून काही ऍक्सियम्स आहेत, अजून काही पॉस्ट्युलेट्स आहेत. त्यातले तुम्हाला थोडेच त्यांनी दिलेले आहेत, तर ते आपण आता जस्ट पाहिलेले आहेत. समजा काही वेळेला असा एखादा दुसरा प्रश्न येतो, राईट एनी वन ऑर एनी टू पॉस्ट्युलेट्स ऑफ युक्लिड. मग त्यातले तुम्हाला या 5 पैकी कुठलेही 2 स्टेटमेंट्स बाय हार्ट करून तुम्हाला लिहिता आले पाहिजे. लक्षात आलं? ठीक आहे. आता असे आपण आता काही स्टेटमेंट, आता पुढे आपण थेरम म्हणजे काय किंवा प्रूफ म्हणजे काय हे आपल्याला पाहायचं. ठीक, पहिल्यांदा आपण थेरम म्हणजे काय आपण पाहूया. थेरम म्हणजे काय? थेरम म्हणजे ऍक्च्युली या प्रॉपर्टीज असतात. ऍक्च्युली थेरम हे एक स्टेटमेंट असतं. स्टेटमेंट ते प्रॉपर्टीच्या फॉर्म मध्ये एखादं स्टेटमेंट असतं. ज्या प्रॉपर्टीज तुम्ही लॉजिकली प्रूव्ह करू शकता, अशा प्रॉपर्टीजना थेरम्स असं म्हणतात. जे स्टेटमेंट्स तुम्ही लॉजिकचा वापर करून, म्हणजे प्रत्येक गोष्टीला आधार देऊन, आधार म्हणजे हे कसं आलं, कुठनं आलं, काय आलं, कशावरनं आलं, अशा प्रकारे तुम्ही एखादं स्टेटमेंट जर प्रूव्ह करू शकत असाल, प्रूव्ह म्हणजे सिद्ध करू शकत असाल, तर त्या स्टेटमेंटला थेरम असं म्हणतात. आता हे थेरम म्हणजे काय तुमच्या पुस्तकात 2 ठिकाणी दिलेलं आहे बघा. पेज नंबर 9 वरती आता आपण जे सम पॉस्ट्युलेट्स पाहिले की नाही, त्याच्या वर बघा, प्रॉपर्टीज प्रूव्ड लॉजिकली आर कॉल्ड थेरम्स. प्रॉपर्टीज मार्क करून ठेवायचे स्टेटमेंट्स. प्रॉपर्टीज प्रूव्ड लॉजिकली आर कॉल्ड थेरम्स. अशा काही प्रॉपर्टीज आहेत ज्या लॉजिकचा वापर करून तुम्ही प्रूव्ह करू शकता, त्याला काय म्हणतात? थेरम्स असं म्हणतात. लक्षात आलं? त्यानंतर तसंच बरोबर ते 5 पॉस्ट्युलेट संपल्यानंतर
खाली एक लाईन आहे बघा, अ प्रॉपर्टी इज सपोज टू बी ट्रू, अ प्रॉपर्टी इज सपोज टू बी ट्रू इफ इट कॅन बी प्रूव्ड लॉजिकली. तोच त्याचा अर्थ आहे, इट कॅन बी प्रूव्ड लॉजिकली, देन इट इज कॉल्ड अ थिअरम. देन इट इज कॉल्ड अ थिअरम. आणि ते जे तुम्ही लॉजिक वापरता, हे कसं आलं, हे कुठून आलं, कुठून मिळालं, काय मिळालं, तुम्हाला पहिल्या थिअरम मध्ये सगळं जाणवेल. देन लॉजिकल स्टेटमेंट मेड, बघा ते जे आपण स्टेटमेंट जे आपण लिहित येऊ ना सगळे, तर लॉजिकल आर्ग्युमेंट्स मेड टू प्रूव्ह द थिअरम इज कॉल्ड प्रूफ. हे प्रूफ म्हणजे एक स्टेप बाय स्टेप प्रोसिजर असते. आता प्रूफ हे जे असतात ते दोन प्रकारचे असतात, एक डायरेक्ट प्रूफ आणि एक इनडायरेक्ट प्रूफ. आता त्यातला आपण पहिल्यांदा डायरेक्ट प्रूफ एक काय असतो आपण हे पाहणार आहोत. म्हणजे त्यात तुम्हाला मी सगळं शिकवेन, स्टेटमेंट म्हणजे काय, म्हणजे थिअरम म्हणजे काय, गिव्हन टू प्रूव्ह काय असतं, हे सगळं तुम्हाला त्या मी एका स्टेटमेंटमध्ये तुम्हाला करून दाखवेन. ओके. ओके, आता हे जे आता मी तुम्हाला सगळा हा भाग जो आता सांगितला, हा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 9 वरती हा सगळा भाग लिहिलेला आहे. तर तो सगळ्याचा सगळा पार्ट दोनदा, तीनदा, चारदा वाचून काढायचा, सारखा तो भाग वाचायचा. पेज नंबर 9 वरचा लक्षात आलं. ह्यातल्या काही गोष्टी तुम्हाला एक्झामला फिल इन द ब्लँक्स, ट्रू ऑर फॉल्स करता हे विचारू शकतात. आता मी तुम्हाला मगाशी म्हणलं होतं प्रूफ दोन प्रकारचे असतात, एक डायरेक्ट प्रूफ आणि एक इनडायरेक्ट प्रूफ. जसं तुम्हाला प्रूफ मी शिकवत जाईन तसं तुम्हाला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मधला फरक देखील समजायला लागतो. आता आपण पहिलं एक्झाम्पल पाहणार आहोत ते म्हणजे 10th पेज नंबर 10 वरती, 10th पेज बघा, नेक्स्ट पेज बघा, 10th पेज, पेज नंबर 10. इथं तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकचा किंवा या वर्षीच्या सिलेबसचा पहिला थिअरम आहे. तो थिअरम काय आहे, ते स्टेटमेंट काय आहे, गिव्हन काय, टू प्रूव्ह काय, हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करून त्याचा प्रूफ लिहून दाखवेन आणि त्याच्यासोबत एक्सरसाइज 1.3 देखील मी तुम्हाला सोडवून देईन, फक्त ह्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये. ओके.